सो हा जो प्रॉब्लेम आहे हा स्ट्रिंग किंवा तुम्ही बार किंवा रॉड म्हणू शकताय किंवा थ्रेडसुद्धा कन्सिडर करू शकता. हे चेक करा. या ठिकाणी स्ट्रिंग आहे किंवा बार असतील किंवा रॉड असेल किंवा त्यानंतर वायरसुद्धा असू शकते किंवा थ्रेडसुद्धा असू शकते, असं कन्सिडर करा. सो या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, वेट ऑफ 180 न्यूटन इज अटॅच बाय 2 स्ट्रिंग्स. या 2 स्ट्रिंग्स आहेत. याला आपण काय केलेलं आहे, 180 न्यूटनचं वेट जे आहे ते अटॅच केलेलं आहे. सो ह्या स्ट्रिंग असू शकतात, बार असू शकतात, रॉड असू शकतात, त्यानंतर पाईप असू शकते. ओके, सो हे वर्डिंग देऊ शकतात तुम्हाला आणि काय करायला सांगतील, कॅल्क्युलेट द टेन्शन इन द स्ट्रिंग्स. सो या वेटमुळे ह्या रोपमध्ये किंवा स्ट्रिंगमध्ये किंवा या ह्याच्यामध्ये काहीतरी टेन्शन येणार आहे. सो ते टेन्शन तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे अँगल किती दिला आहे, 30 डिग्री 60 डिग्री. म्हणजे ऑब्विसली हा जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे, 90 डिग्री. कारण का तिन्ही कोणांची बेरीज ट्रायंगलमध्ये, त्रिकोणामध्ये किती असते, 180 असते. सो हा अँगलसुद्धा तुमचा काय झालेला आहे, 90 डिग्री झालेला आहे. ओके, या 2 पॅरलल लाईन आपण ड्रॉ केल्या. हा जर का 60 डिग्री असेल तर हा सुद्धा काय असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. हा 30 डिग्री असेल तर हा सुद्धा काय असणार आहे, 30 डिग्री असणार आहे. ओके, सो यामध्ये आपण ही फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली. ही तुम्हाला डायग्राम गिवन असणार आहे. या न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला ही डायग्राम गिवन असणार आहे आणि ही फ्री बॉडी डायग्राम तुम्हाला तयार करायची आहे, ड्रॉ करायची आहे. सो यामध्ये बघा, हा W180 न्यूटन ॲज इट इज. हे जे टेन्शन आहे T1. ओके, त्यानंतर टेन्शन T2 या डायरेक्शनमध्ये ऑपोजिट डायरेक्शननी टेन्शन क्रिएट होतं. ओके, सो 1 पॉईंट आहे, 3 फोर्सेस आहेत, 3 अँगल मिळालेले आहेत आपल्याला. सो आपण काय करू शकतो, लॅमिस थेरम अप्लाय करू शकतो. आता इथे चेक करा, हा जो अँगल आहे 90 डिग्री. ओके, हा सुद्धा अँगल आहे 90 डिग्री. सो आपल्याला हा अँगल कॅल्क्युलेट करायचा असेल, अँगल बिटवीन T1 अँड W, तो किती होईल, 30 प्लस 90 किती होणार आहे, 120. ओके, नेक्स्ट अँगल बिटवीन T2 अँड W, हा 60 डिग्री आणि हा 90 डिग्री किती होणार आहे, 150 डिग्री. आणि तिसरा अँगल जो आहे तो 90 डिग्री ॲज इट इज. ओके, सो आपण अँगल फाइंड आउट करूया. अँगल बिटवीन T1 अँड W किती आहे, 120 डिग्री. ओके, नेक्स्ट अँगल बिटवीन T2 अँड W किती आहे, हा 150 डिग्री. करेक्ट. ओके, नेक्स्ट अँगल बिटवीन T1 अँड T2 किती आहे, 90 डिग्री. सो आपल्याला 3 अँगल मिळालेले आहेत, एक फोर्स आहे आपल्याकडे. सो त्यावरून आपण काय करू शकतो, लॅमिस थेरम अप्लाय करू शकतो. ओके, सो अप्लाइंग लॅमिस थेरम. यामध्ये काय करणार आहे आपण, फोर्स अपॉन साइन ऑफ अँगल. ओके, उरलेलं 2 फोर्सेसमधला अँगल. सो W आपण कन्सिडर केला, किती आहे, W डिवायडेड बाय साइन ऑफ W. नंतर उरलेले फोर्सेस कोणते आहे, T1 अँड T2. मग त्यातला अँगल किती आहे, साइन ऑफ 90. ओके, इज इक्वल टू T1 डिवायडेड बाय साइन ऑफ उरलेले कोणते फोर्सेस आहेत, 2, T2 अँड W. यामधला अँगल किती आहे, 150. करेक्ट, इज इक्वल टू T2 अपॉन साइन ऑफ उरलेला अँगल फोर्सेस कोणते, T1 अँड W. तर त्यातला अँगल किती आहे, 120 डिग्री. सो दिस इज 120 डिग्री. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. सो याचे कॅल्क्युलेशन्स करू आपण. W किती दिलेला आहे तुम्हाला, 180. करेक्ट, डिवायडेड बाय साइन ऑफ 90 किती आहे, साइन ऑफ 90. This is 1 is equal to T1 divided by sin of 150. Sin of 150 किती आहे, 0.5. करेक्ट, is equal to T2 divided by sin of 120. Sin of 120 किती होतं याचं, 0.8660. ओके, सो आपण क्रॉस मल्टिप्लाय करून काय करू शकतो, यामध्ये T1 आणि T2 ची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो. सो फॉर
T1 काय कॅल्क्युलेट करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. T1 into 1 is equal to 180 into 0.5. So T1 multiplied by 1 is equal to 180 into 0.5. Okay, so याचे calculation T1 as it is 180 into 180 into 0.5 किती येते, 0.5 90. Okay, so this is 90 Newton. Correct. Next for T2. For T2 काय येत आहे, T2 into 1 is equal to 180 into 0.8660. So T2 into 1 is equal to 180 into 0.8660. So T2 as it is राहणार because of multiply by 1. 180 multiply by 0.8660 किती येते याचा आन्सर, 155.88 न्यूटन. ओके, सो हे झालं तुमचे आन्सर्स T1 आणि T2 चे. सो आन्सर लिहिताना काय करणार, द टेन्शन in the strings are 90 Newton and 155.88 न्यूटन. हे झालं तुमचं आन्सर.